साधारण 2 वर्षांपासून मला पाळीची अनियमितता, मेनोपॉजचा त्रास सुरू झाला होता. त्याचबरोबर अचानक माझं वजन पण एक 10-12 किलोनी गेन झालं आणि त्याच्यामुळे मला स्वतःला असं कम्फर्टेबल वाटत नव्हतं. मध्येच कधीतरी 4-6 महिन्यानंतरच पिरियड्स यायचे आणि ते खूप हेवी फ्लो वगैरे व्हायचा, त्रास व्हायचा खूप. डॉक्टरांनी छान पद्धतीने मला समजून सांगितल्या सगळ्या गोष्टी. डॉक्टरांनी मग मला पंचकर्म सजेस्ट केलं, विरेचन. फरक असा पडला की माझं चिडचिडेपण कमी झालं, जो जडपणा होता शरीरामध्ये तो कमी झाला आणि मला छान वाटायला लागलं. आज माझं वजन 72 आहे. आता 10 किलो वेट लॉस मी ह्या 2 महिन्यामध्ये केलेला आहे. मी सुशीला भरितकर, नाशिकमध्ये राहते. वय वर्ष 48 माझं आता. साधारण 2 वर्षांपासून मला पाळीची अनियमितता, मेनोपॉजचा त्रास सुरू झाला होता आणि ह्या कालावधीमध्ये एकतर हॉट फ्लॅशेस किंवा चिडचिडा होणं ह्या गोष्टी तर होत्याच. त्याचबरोबर अचानक माझं वजन पण एक 10-12 किलोनी गेन झालं आणि त्याच्यामुळे मला स्वतःला असं कम्फर्टेबल वाटत नव्हतं. कुठे बाहेर जायचं म्हटलं तरी टेन्शन यायचं किंवा मध्येच कधीतरी 4-6 महिन्यानंतरच पिरियड्स यायचे आणि ते खूप हेवी फ्लो वगैरे व्हायचा, त्रास व्हायचा खूप. तर ह्या कालावधीमध्ये माझी एक मैत्रीण आहे, त्या मैत्रिणीने मला रोहाती आयुर्वेदबद्दल सुचवलं. मी प्रॉपर नाशिकमध्येच राहत असल्यामुळे मला नाशिकच्या सेंटरला येणं सोपं होतं. येण्यापूर्वी मी फेसबुक, सोशल मीडियावर पण रोहातीबद्दल यूट्यूबवर वगैरे पण बऱ्यापैकी सर्च केलं, तर मला तिथे चांगले रिव्ह्यूज मिळाले आणि मग मी एक दिवशी निर्णय घेतला की आपण जाऊन डॉक्टरांना भेटूया. आल्यानंतर डॉक्टरांनी छान पद्धतीने मला समजून सांगितल्या सगळ्या गोष्टी. नाडी परीक्षण वगैरे केलं आणि एक व्यवस्थित दिनचर्या कशी असावी आणि त्याबरोबर काही औषधी त्यांनी मला सुचवल्या. ते मी 1 महिनाभर केल्यानंतर मला खूप छान इम्पॅक्ट त्याचा आला. जे माझं वजन 82 पर्यंत जे वाढलेलं होतं ते पहिल्या महिन्यामध्ये माझं 75 पर्यंत मी कमी करू शकले रोहातीच्या मदतीने. या कालावधीमध्ये त्यांचे जे फॉलोअपच्या मॅडम होत्या किंवा बाकीचा जो स्टाफ होता त्यांचा फॉलोअप आणि काही अडचणी येत आहेत का काय वगैरे ते मला नेहमी विचारायचे. फरक असा पडला की माझं चिडचिडेपण कमी झालं, जो जडपणा होता शरीरामध्ये तो कमी झाला आणि मला छान वाटायला लागलं स्वतःला. कामाला एनर्जी आली, कोणत्याही गोष्टींमध्ये उत्साह जो होता तो वाढला. मला स्वतःला जाणवत होतं त्या गोष्टी की जे मला मधूनच खूप गरम व्हायचं, घाम आल्यासारखं वाटायचं, मध्येच थंडी वाजायची, अशा गोष्टी ज्या होत्या त्या बऱ्यापैकी रिकवर झाल्या. तर म्हणून मग मी दुसऱ्या महिन्यात पुन्हा एकदा डॉक्टरांना भेटले. डॉक्टरांनी मग मला पंचकर्म सजेस्ट केलं, विरेचन. ते मी दुसऱ्या महिन्यामध्ये करून घेतलं. इथे क्लिनिकमध्ये हायजीन खूप छान जपलेलं असतं. बॉडी मसाज ते देतात, स्टीम देतात किंवा बाकीच्या गोष्टीही खूप स्वच्छता वगैरे छान आहे आणि स्टाफ खूप कोऑपरेट करतो. काहीही शंका आली, कधीही फोन केला तर रिसीव्ह केला जातो आणि तुमच्या ज्या शंका आहे त्याचं निरसन केलं जातं. रोहती आयुर्वेद सेंटरला, नाशिक सेंटरला व्हिजिट करण्यापूर्वी माझा मेन पर्पज जो होता की मला वेट लॉसवर जास्त फोकस करायचं होतं. त्यावेळेला मी जेव्हा पहिल्यांदा आले तेव्हा माझं वजन 82 किलो होतं आणि ते मला कंट्रोल करायचं होतं. तर आता 2 महिन्याच्या ट्रीटमेंटनंतर आज पंचकर्म आणि व्यवस्थित हे केल्यानंतर आज माझं वजन 72 आहे, म्हणजे 72 किलो. तर आता 10 किलो वेट लॉस मी ह्या 2 महिन्यामध्ये केलेला आहे आणि मी त्यासाठी रोहतीच्या सर्व स्टाफ, डॉक्टर यांची आभारी राहील. आय एम हॅप्पी विथ दिस रिझल्ट. थँक्यू.